बाई तू काही म्हण बापा, रश्मीले बापा लयच जुलूम आहे. खरंच ना बाई, दुखापत दुखापत सारी दुखापत दुखापत. जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून नुसतं गरीब 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 माय बापाच्या घरी गरीब गरीब गरीब. एवढं असून ते स्वतःच्या भरोश्यावर सासूले आणि नवऱ्याला खाऊ घालते, तरी पण तिच्या मुठीत नवराही नाही आहे, तिची सासूही नाही आहे, अन्न न दही नाही आहे. सांग. हो माय, माय आई घरी विचार तसंच होतं. माय सासू भल्ली अधिकार भल्ला हुकुमशाहीपणा मायावर दाखवे. म्हटलं असं वय काय ते. जो 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 बद बद काढलं का नाही, हिचा बाप घरीच नव्हता. याचा बाप गेलता बाहेर गावले आणि धरलं आणि ठुनीले बांधलं वरच्या. हे होती माझ्यासोबत तवा कलावती आमच्या सोबत राय. जो जो ठुनीले बांधलं आणि जो जो झिपोट्या ओढू ओढू मारलं का नाही, जाग्यावरच येऊन गेली. आता तर डोळ्या काढल्या तर जागेवर दबते ते नाही. पहिले तर बापा झणझणच होतं सारं काम. हो बापा. भल्ली मजा येत आहे. बुडी अमाय सोडणे बापा झालं असं ना, याच्या बातमध्ये बेहोशी करून लहान लेकरासारखीच करे बुडी. म्हटलं काहून घेन ना, आमच्या काजलले त्रास देशील आमच्या काजलले. काही नाही बाई, साऱ्या रस्त्यावर जाय ना काजलची बोंबाबोंबच करून ठेवे आणि चांगली तिने धुतली धरून. नाही बाई, माई सासू होती. माया सासूले माय एकच म्हणणं होतं, चुपचाप खायचं, चुपचाप राहायचं, दिसते तसं पाहायचं आणि तोंडाले कुलूप लावायचं. जास्त फळ फळ करायची नाही. कारण की तुमच्या जिंदगीत आता निर्मला नावाची एक महिला आली आहे आणि तिच्यावरती जर मैला गेला, तिच्या अंगाच्या वरती जर मैला गेला, तर पुरी धुतल्याशिवाय ते मग सुखी राहत नाही. म्हणून तिले माया सासूले मी पहिलेच सांगितलं, तुले माया हाताखाली तुझ्या म्हातारपण काढायचं आहे. हे जर तुला चांगल्या पद्धतीने काढायचं असन तर तू आता माझ्यासोबत चांगली राह. अन्यथा तू जर माझ्यासोबत वाईट कर्म करशील तर तुझे म्हातारपण आतापासूनच चालू होऊन जाईल. तुले उद्या लागायची बाज आजच लागून जाईल. असंच म्हटलं होतं मी तिला तेव्हापासून. ते बाई माई माई सासू ना असं काऊन केलं ना तसं काऊन केलं ना, शब्दाला शब्द बोलत ना काही ना काही. मग नाही तर काय, तसंच पाहिजे सासवाईले. काय साऱ्या काय सासू काय चांगल्याच राहते काय. आपल्या मायवानी एकही सासू नाही आहे. आपल्या मायवानी एकही सासू असाले आपल्या पोरीच्या बी सासू आपल्या तिच्या मायवानी नाही आहे. आपल्यावानी जगात कोणीच नाही आहे. माय सारे कपटी भरले. आपणच चांगले आहे या जगात, शुद्ध मनाचे आणि शुद्ध लोक आहे आपण, सगळे चांगले लोक आहे आपण. आपल्यावानी लोकच नाही आहे जगात. हो पण रश्मीने बापा लयच ठाकू दिली सासूले, लयच ठाकू दिली ना. मायासारखी तर चपा चप तोंडावर दिली असती. हा ना, कायचं वय लावलं, बेवड्याले दवाखान्यात घेऊन जाय ना, असं कर ना तसं कर. आणि ते हातच्या लावते ना, त्या हातच्या लावते. नाही हिचं बरोबर आहे रश्मीचं, पण आपल्याला काय करावं लागते, आपल्याला तिरगुन 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 आपल्याला फक्त फक्त वैरीपणा आणायचा राहते आणि वैरीपणा करायचा राहते. त्याच्यामुळे चांगल्याला बदनाम करायला लागते आणि वांगल्याले मशहूर आणि चांगल्या गोष्टीसाठी त्याला फेमस करायला लागते. मग नाही तर काय व, असं जर नवरा असताना मी काहीच सोडला असता, चांगला नवरा पाहिला असता, 1 एकर 2 एकर वाला तरी पाहिला असता, पण बिन व्यसनी मला पाहिला. आता माया नवरा कामाला नाही जात, बिन व्यसनी आहे, घरातले कामं तर करून ठेवते ना तो. आता इकडे मी बाहेर मी मी मला बाया घरी कसं आहे, माया सासूला भेटते बाई पेन्शन. तिचा नवरा इथं होता तर चपराशी होता शाळेत, तर 20-25 हजार त्याचं पेन्शन भेटते. तर म्हणून बाई बुडीचं लाडक पण वय, बुडीले कधीची टपकवली असती, तिच्या बापाले कधीचे टपकून दिलं असतं. आता हे पाय बरं कमला किती सुखी आहे. अमाय आपण त्या बंधनातून पहिलेच मुक्त झालो बापा. ना नवऱ्याची कटकट, ना सासूची कटकट, ना पोरीची कटकट. पोरगी गेली पळून, सासू गेली गंगाच्या घरी, गंगाच्या घरून गेली पोरीच्या घरी. तुम्ही ते म्हणता माया जवळ नाही टिकली, अव गंगाच्याही जवळ नाही टिकली. एवढं चांगलं नाव पाण्यासारखं शुद्ध गंगा नाव आहे तिचं, तिच्या घरी सुद्धा नाही टिकली. आणि खरंच हे कोमल पोट्टी टिकणार आहे काय? राहून राहून किती दिवस राहील तिची पोटची पोरगी येईपर्यंत, मग तिला मायाच जवळून भाकर खाणार आहे. माय कशावर तवा तर तुम्ही बापा कोमलवरही लय अत्याचार केले. अय अत्याचार केले नाही, काऊन करास लागले. ते काही कमीची होती काय, नाही कमीची होती काय म्हटलं ते. वांडाय बकरी कमीची होती ते, कमीची नव्हती ते. लय बदमाश होती, त्याच्यापेक्षा जास्त अत्याचार करला. मी तर म्हणत होती घरा लागत होतं, गिरीट टाकून द्यायला लागत होतं. जेव्हा तोंड जायला तवा बोमलता आलं नसतं आणि चुपचाप मध्ये सर्व कामाई निपटली असते आणि दिसली नसती. बस बापा मला नाही माहित काय होतं काय नाही. तर असं झालं माय. मग कमला तुला सासूचं काही सधार नाही का व? म्हणजे सासू त्या जोड राहिलीच नाही, सासूचं तुला काही करच नाही लागलं का व? नाही नाही, एकटी सक्षम आहे मी. मला सासूचा आधार नाही पाहिजे ना नवऱ्याचा आधार पाहिजे. नवऱ्याला तर मी पहिलेच जायला टाकून दिलेला आहे. राहिली गोष्ट सासूची, मी तिला म्हटलं ते पोरग जायला जाऊन बसलं, तुला त्या पोराजवळ राहायचं आहे म्हणजे मायाजवळ. हा ठीक आहे, तू त्या पोराजवळ राहायला मान्य करत असशील. ते पोरग गेलाय म्हटलं पोलीस स्टेशन मध्ये, तू पोलीस स्टेशन मध्ये जाय म्हटलं, त्याच्याजवळ तू राय म्हटलं. तू या सुनीवर काही अधिकार आहे नाही म्हटलं, मी काही तुझ्या करत नाही म्हटलं, माया मला सरत नाही म्हटलं. म्हटलं मग काय करतो बापा, तिला ठेवून घेऊ मी आहे ना. म्हणजे आपण कसं नाही राहिलं खायला तर आपण भागून घेतो, तिला खाऊच घाला लागलं असतं. आमच्या कुठल्या गोष्टी, आमचे सगळे राज, आमच्या सासू काजलची सासू तर शिस्त करे, आमचे सगळे राज खोलून टाके. आमच्या गुपितल्या गोष्टी साऱ्या लोक पेरून दे. म्हणून तिले ठुनीवर लटकवलं आणि चांगलं बद तोंडच ठेसलं तिचं. तेव्हापासून मुकीच आहे ती. आता माय बाई हो का व? मग नाही तर काय माय काय करू.
मीनं मारलं नसतं व तिले चांगलीच होती व ती तशी. पण कानी बिचारे ते कानी बिचारे आमचा साथ नाही देन शांताबाईच्या घरी जाऊ जाऊ बसेन आमचं सारं सांगे. मला काही ते पटी नाही बाई. मी म्हणतो का ज्याच्या हातची तू भाकर खातं त्याचं गुणगान गायत जाय. त्यानं किती किती बालिशपणा केला तरी पण चांगलंच सांगायचं असं माहितीला म्हणणं होतं. बरं जाऊ द्या, आपला साधे भोळेपणा आपल्या अंदरच ठेवायचा आणि आपला ऍटिट्यूड पण आपला जलवा बाहेर काढायचा आणि आपला मोठेपणा सुद्धा. चला तर मग आली असेल रेशमीची नणंद तर चला आगीत तेल तेलीत आग, नाही का? चला जरासं भांडण लावायची कामं करायला जा. चला बरं माय, हो चल लवकर लवकर चल. काय चाललं माय? जरासं का पण मस्त मस्त थोडस गेलेलं बेल पैसे बाई तर स्टूल गिरायला लागन बाई शांताबाईच्या घरचा. कारण की असा तर तुझ्या हात नाही पुरत, तुझी बुटकी आहे ना, मी बुटकी आहे. तर आपल्याला इथं स्टूल वर धसून मारा लागन कलर. एक काम कर, तू भांडी गिंडी काढून ठेव, मी तोपर्यंत स्टूल घेऊन येतो. माय आई मला भेव लागते ना एकटीले घरात. काय बाबा तुम्हाला एकटीले सोडून जातं व पहिलेच नाही आणता आला का तुला स्टूल नाही? बापा कायच भेव लागते व तुले? भेव लागते करतो अशीच भेट जाशील ना. बिलकुल नाही भ्याचं का कोणत्याच गोष्टीले. हेंबाड तोंडी अन पाहिजे हे कलरची बकेट आहे इथं उघडून दिशील. काय माय आई हे मग दवाखान्यातले लोक कवा येऊन राहिले व पेशंटले घेऊन कवा येऊन राहिले? मला काय माहित नाही, जाऊ दे ना, आपल्याला काय करायला लागते तेच. बोला. आले ना पेशंटले घेऊन. काय म्हणणं काय आहे तुमचं? नाही म्हणणं काय आहे म्हटलं. म्हणजे आमचं म्हणणं म्हणजे नाही, आमचं म्हणणं म्हणजे म्हणणं काय आहे म्हणजे असं कोण विचारून राहिली आता तू? नाही चला आज कोर्टात मी केस टाकतो. एक रूम माई एक रूम तुमची. हिस्सा टाकून राहिली घरात मी. जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा माझा अधिकार आहे. बचपनापासून तर लग्न होईपर्यंत इथंच खाल्लं पेलं आणि इथंच मोठी झाली. त्याच्यावर माझ्या पूर्णपणे अधिकार आहे. माझ्या बापाची जागा आहे. काऊन आत्या, काऊन आमच्या घरातला हिस्सा पाहिजे तुले? तुझं घर तर लय मोठं आहे. तुम्ही काय रस्त्यावर आले काय आत्या? काऊन आमचं 2 रूमाचं घर आहे कसंही राहू दे ना, आमच्यासाठी कायले मागतं? ऐ थांब हो तू. जास्त मनामध्ये चबर नको करत जो मोठ्या माणसाच्या. मोठे माणसं बोलून राहिले ना, मग मनामध्ये चबर करायची सवय नको लावून घेऊ. पानसट सवय कुठची ना कुठची. माये तशीच ना पोरगी तशीच. काऊन तरी समजत नाही काय पोट्टीले चुपचाप ठेवा म्हणून चबर करत राहते. सुक 1 मिनिट आत्या. माया घरची जिम्मेदारी सर्व मीनं उचलून घेतली आहे. माया घरात मोठा व्यक्ती कोणीच नाही आहे. माया ही मायापेक्षा लहान आहे. जर घरातली जिम्मेदारी म्हटली तर एक जबाबदारी म्हणून मीनं माया भरोशावर घेतली आहे. म्हणून माया आई सोबत बोलायच्या पहिले तुले माया सोबत अग्नी परीक्षा द्या लागन. तेव्हा जाऊन माया आई सोबत बोला लागन. मी चबर नाही करत, मी मनात बोलतो. तुले काय बोलायचं ते माया सोबत बोल, माया आई सोबत नाही. समजलं काय? तर मायाजवळ किती काही जागा असन चबर तोंडे तरी मला ते कमी आहे. माया बापाच्या घरात माया हिस्सा आहे. मायाचा हिस्सा आहे. आणि वावरातला अर्धा एकलातल्या 2 पाती ज्या हाय त्या 2 पातीचा हिस्सा, तो हिस्सा मला पाहिजे. चला तुम्हाला कुठे जायचं तुम्ही जा. आम्हाला काय म्याड समजतं काय? तू नाही आम्हाला म्याड समजतं काय? आम्ही नाकातले काढून तोंडात घालणारे लोक दिसून राहिलो काय? गरीब आहे समजलं, पण डोक्षानं गरीब नाहीये. डोक्षानं अजूनही हुशार आहे. तुला सांगून राहिली मी, जेव्हा मी 5 नाही मला असं वाटते 7-8 वर्षाची होती तेव्हाचीच गोष्ट आहे. ह्या मोठाच्या मोठा कोटा होता. तुला तो कोटा विकला म्हणजे तुला तो कोटा दिला होता हिस्सा म्हणून. तो कोटा तुला विकला, त्याचा पैसा तुला खाल्ला. आणि राहिली गोष्ट वावराची. 1 एकर वावर होतं, अर्धा एकर वावर तुला विकलं होतं. तुनच विकलं होतं. आणि आता तुला कोणता हिस्सा राहिला आणि कोणत्या याच्यावर तू मागून राहिली हिस्सा दे म्हणून? म्याड समजतं का? हिस्सा नाही म्याड समजून राहिली काय आत्या? आम्ही सांगितलं ना तुले, दिसाले गरीब आहे पण गरीब हाय नाही, आम्ही चतुर आहे. चल जास्त शेपारू नको. जो हिस्सा आहे तो दे माया नावावर कर. माया भावाचं काय करून राहिला तुम्ही? नाही काय करून राहिला म्हटलं. एक नवरा म्हणून एक बाप म्हणून कोणती जिम्मेदारी पार पाडली तुम्ही? तो बिमार पडला तर मला एवढ्या दुरून यायला लागते. मग तुम्हाला जो हिस्सा भेटला तो कोण्या कामाचा? जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं करतच नाही तर त्या व्यक्तीची दौलत ठेवून तुम्ही करता काय? करा ना आमच्या नावावर. तुम्हाला कुठे जायचं रस्त्यावर जा. इथं बिलकुल पाहिजे नाही तुम्ही. चला जा. तुम्ही करतच नाही त्याचं तर त्याचं ठेवून करता काय? आम्हाला नाही पाहिजे. तुम्ही चला जा लवकर निघा इथून. पाहतो आम्ही दुसरं. ह्या गोष्टी केल्यापेक्षा 2 गोष्टी आपल्या भावाला समजून सांग. आणि आता ह्या गोष्टी करू नका त्या. का हिस्सा तुम्ही ज्या व्यक्तीचं करत नाही त्या व्यक्तीची दौलत तर पाहिली तर बाप रे काय वय 1600-1700 नौकरच आमच्या घरी काम करायला येते. आमच्या छतवर तर बाबा 27-28 मंजिल बिल्डिंगच आहे. लय दौलत आहे त्या भावाची. नाही बरं दौलतची गोष्ट करून राहील तू. बरं उलीच याच्यात आम्ही समाधानी मानणारे माणसं आहे. दौलत आहे, हाय दौलत आमच्याजवळ. पण ह्या गोष्टी तू आता नको करू. ह्या गोष्टी तू ना मी पैदा व्हायच्या पहिले करायला लागत होत्या. म्हणजे मायचं वन नसतं झालं ना माये वन नसतं झालं. आणि त्या भावाले दारूचा शौक होता तर मग दुसऱ्या पोरीची जिंदगी कशी बर्बाद कराव हे तेव्हा तुला समजलं नाही समजलं नाही तेव्हा तुला हे मामाचे एवढे हालाचे बेहाल करते. आणि तेव्हा तरी पण आम्ही त्या माणसाचं किती कराव खाऊ घालतो हेच लय म्हणाव. आम्ही आतापर्यंत दवाखान्यात नेलं नाही. आम्ही मेलं म्हणून सोडलं आम्ही मेलं म्हणून तुला काय करायचं कर. आणि फालतूच्या गोष्टी इथं करू नको. आणि त्या गोष्टी इथं लागू होणार नाहीये. बस विषय संपला.
लय शपारली व तू पैदान मैदान लय रंगारंगीच्या गोष्टी येते व लय रंगलाय तुम्ही दोघी मायले की. म्हणूनच माझ्या भावाला तळा पोहोचवला तुम्ही. तुमच्या जनात त्याला दारूचा शौक लागला, नाही तर पहिले का दारू पेकावत हो. त्या मायनं त्याच्या जिंदगीत येऊन त्याची जिंदगी बर्बाद केली. आम्ही ना त्या मायले इथं आणून लय मोठी गलती केली. त्या मायची गलती काहीच नाही आहे. हा मोठी सांगून राहिली संत त्या मायच्या आहे ना, तर हे घर मांग आलं, घर मांग आले. लग्न झाल्यावर कोणत्याच पोरीनं माहेरात दखलंदाजी देत नसते. मग ते घर मांग येऊ का पुढे जाऊ का आडवं हो का उभं हो, समजलं काय? तू त्या घरचं पाय आणि आमच्या घरचं पाहतो. ज्याले रुतते तोच कुत्ते, ज्याच्यावर बितते त्यालाच दिवस माहित राहते. एका दिवसाचं येणं पालू 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 दवाखान्यात घेऊन जाणं, जो 12 महिने इथं राहते वर्षानुवर्ष ज्याच्यासोबत ज्या व्यक्तीसोबत, त्याला माहित राहते दिवस कशी कशी जाते कशी कशी अंगावून बितते. कधी कधी खाले नाही राहत. तू येता आणून टाकतं खाले, म्हणून तुला सांगून राहिली मी. हाय तेवढ्या गोष्टीत आम्ही समाधानी आहे, तू समाधानी नाही. तुला आणलं त्या भावाला दवाखान्यातून, अजून एखादा फेर मारतो दवाखान्यातून घेऊन यायचो नाही काय? आणि कित्येक दिवस त्याच्या नजरेत ती इज्जत राहते ते पाहिजे, समजलं काय? 2दा विषय 3दा विषय 4थ्यांदा तू आमचं घरच टाकून देशील हे लक्षात ठेव तू. बापा घर टाकन म्हणजे काऊन घर टाकन मी? माझ्या बापाचं घर वय, माझ्या हक्काचं घर वय, काऊन घर टाकन मी? नाही काऊन घर टाकन म्हटलं. तुम्ही कोण वय, कुठच्या वय तुम्ही मला हाकलणारे? अव माय, जेवढं तुझ्या हक्काचं होतं तेवढं तुने जिकून खाल्लं ना. आता काही लय दुसऱ्याच्या याच्यावर नजर टाकतं, मोठी देव देव करतो ना असं म्हण ठेवतं. शिकवण त्या मायले 2 गोष्टी, वय झाली पण सोय नाही झाली. केस टिकले सारे, गड्ड्यात जायचे दिवस आले, गौऱ्या नदीवर कवाचे जाऊन पडले हाय. आणि तिला अजूनही अक्कल नाही आली का वाईट कोण आहे ना चांगलं कोण आहे? तर पोरीले चांगलं सांगा तर उलट सांगून ठेवते. हो हो, तुम्ही तर गड्ड्यात जायचीच वाट पाहून राहिली मामाची मराची. माई माई मरण ना तर सोडन नाही, तोच राहीन म्हटलं. हा पाय हो बाई आत्या, आम्ही अशा लुलुपुलू माणसाला भेणारे माणसं नाही वय, भेणाऱ्या बाया नाही वय. आम्ही काली माता वय. आम्ही कोणत्याही गोष्टीचा सामना खुंखारपणे करतो. म्हणून आमच्यासोबत बोलणारा जागीच जळून खाक होतो. म्हणून सांगून राहिली, आमचं काहीच तेढ होत नाही. आम्ही ज्या दिवशी जेवायला नाही भेटत त्या दिवशी उपाशी राहणं कबूल करतो, पण कोणाला भीक नाही मागत, समजलं काय? जे स्वतःहून देते त्याच्या मनानं ते व्यक्ती आमच्यासाठी चांगले आहे. आणि ते जीवनात कधीच दुःखी नाही होईल, सुखीच राहील. शेवटी आम्हाला जिंदगीत सुख भेटो नाही भेटो, पण ते हाय त्याच्यापेक्षा सुखी होईल, एवढं आमचं म्हणणं आहे. तर तुला एवढंच वाटत असेल त्या मायच्या बद्दल आमच्या मनात अनादर असेल म्हणून, तर तू त्या मायला घेऊन जाऊ शकते, त्या भावाला घेऊन जाऊ शकतो. काही अर्थ नाही आहे इथं राहून त्यांचा. नाहीतरी ते आमच्यासोबत चांगले राहत नाही तर आम्ही त्यांच्यासोबत चांगलं राहत नाही. आम्ही साधेपणा सोडला, आम्ही जशाच तसं वागणं धरलाय. तर होप तू त्यांना घेऊन जाशील तर ते चांगले राहतील. आणि नसन घेऊन जात तर इथं तर आहेच मग मी. काऊन काऊन जाईन मी? माझ्या घर नाही वय हे, मा पोरीचा हिस्सा ही मा पोरीने इकला असं, हे माझ्या हिस्सा नाही वय. नाही हे माझ्या हिस्सा नाही वय का म्हटलं? नाही हिस्सा नाही वय हा मायावाला, मी इथं राहू नाही शकत. काय म्हटलं? माझ्या पोराचं घर वय, माझ्या नवऱ्याचं घर वय. एक एक कीट थेंब थेंब तळसाची यानं बांधली होती. कोणत्या मेहनतीने बांधली होती व? एक लात मारली तर ही भीक पडते मोठी सांगून. जेवढ्या धवशीनं तू सांगतो ना, जेवढ्या मेहनतीने तुला घर बांधलं असतं ना, तेवढ्याच मेहनतीने तुला पोराला सुधरवलं असतं, सुधरवायची कोशिश केली असती. तुला काय आतापर्यंत काय केलं मग? जेवढा हिस्सा तुझ्या याच्यात आहे, जेवढा त्या पोराचा आहे तेवढ्या तू राहू शकते, तेवढा तू पोरीच्या इथं राहू शकतो. पोरी नाही विकून खाल्लाय, आमच्यावर ते अधिकार नाही आहे. पोरीच्या इथं जाऊन राहू शकतो असं काही नाही आहे. तसंही आलेल्या 1500 रुपयातले 1000 रुपये तू पोरीलेच पाठवतं. 500 रुपयाची पान सुपारी खातं, मामाच्या भरोशावर आयत खातं. तेवढं तर तुला किती दिवसापासून आयत खाऊ आमचं त्यावरचं कर्ज फिटून गेलं. पोट्टी हाय तेव्हापर्यंत हिच्या मायची शकणारच नाही. हिच्या मायची उतरवून हिची माय एवढी चबर नाही करत. हिच्या मायला एवढं रंगाचं बोलणं नाही येत नाही. पोट्टी बापा बापा हिला साऱ्या रंगाचा दुनियादारी माहित आहे. लय पोट्टी शपारली आहे बापा. हिच्या तोंडी लागणं म्हणजे बाई काही होऊच नाही शकत. हरत नाही ना माय, ही हरत नाही. हिची माय तरी फुसू रडून जात, पण ही पोट्टी लय डागेला कुत्री. बरं चल बरं बाई, चल इथून. हो जा जा लवकर जा, आम्हाला काम आहे. चुरागिना मारायचं ना, कसं आहे तुमच्या अंगावर गिंगावर उडन, केस खराब होईन तुमचे. आणि बुडे ते केसाचा रंगबिरंगी सुन जाय, चुनागिना पळून त्या केसावर. जा जा लवकर जा इथून. आई गरिबी मोठी बेकार आहे हो बापा. याच्यासोबत बोलायला मला किती विचार करायला लागते, किती माझ्या मेंदूवर मला जोर द्यावा लागते. बाप्पा बाप्पा बाय बरं काय तिचा आवाज वाढला होता आणि बातच कमी दबला. तिला माहित आहे का सत्याची बाजू इकून आहे, खऱ्याची बाजू इकून आहे. नेहमी सत्यमेव जयते म्हणून तिला माहित आहे. म्हणून पळाली ती. जाऊ दे, टेन्शन घेऊ नको. जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत तुला धक्का लागू देत नाही मी, समजलं का? मलाही धक्का लागू देत ना, तुलाही धक्का लागू देत. पाऊस आलेला पुढचा पुढं काय होते ना काय नाही. तर तकदीर असन तर सोन्याच्या इटा लागन, तकदीर नसन तर आहेच मग मातीच्या इटा. तू आहे तर मला काहीच नाही करायला लागत. मला काहीच गम नाही आहे. मला मस्त मजा येऊन राहिली. मला काहीच गोष्टी करायला लागत आणि मला काहीच नाही पाहा लागत. जाऊ दे आता, मी निवांत आहे. मी टेन्शन काही घेत नाही बे. मी स्टूल आणायला चालली पाहिजे. पा मग मित्रांनो, असं आहे बापा. काय करता मग? नाही काय मी येतो मग स्टूल घेऊन.
पिंकी सोबत बोला. पिंकी काय म्हणते तर पहा बापा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आशा करते मी की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर मला तर मोठ्या माणसांबरोबर असं मुजरं करायला आवडत नाही. पण काय आहे ना, त्या म्हणजे असे जर बिनफालतू आपल्या मागं कोणी जर लागत असेल, तर त्यांच्यासोबत असं तू मै केलं तर मला तरी वाईट नाही वाटत. कारण की जिथे त्यांचं चुकते, तिथे त्या झुकत नाही. उलटं ते आमच्यावर म्हणजे जोर जबरदस्ती करते की तुम्ही वाईट आहे. असं नाही ना, असं नाही होऊ शकत. हे शक्यच नाहीये. ठामपणे जर आपण उभं राहिलो, खंबीरपणे उभं राहिलो, तर कोणाची हिंमत नसते आपल्यावर बोट उचलायची. तर आशा करते तुम्ही सगळेजण ठीकच असाल, स्वस्थ राहा, मस्त राहा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. माझी आत्याची आणि माझी बहीण कशी वाटली ते पण नक्की सांगा. तर आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. चला तर मग गुड नाईट. भेटू उद्याला. आनंदी राहा, मस्त राहा.